जय शिवराय बांधवांनो, आमच्या भोकरदन जालना जिल्हा शहरामध्ये आता शेतामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे जनावरं बांधलेले असतात आणि आता जनावरं चोरी जाण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी वाढलेलं आहे। तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या जनावरांकडे नीट लक्ष द्यावं। आपल्या शेतामध्ये आपला एक माणूस हा राखणीला ठेवावा आणि आपल्या शक्यतो आपल्या शेतामध्ये आपला जो रखवाला कुत्रा म्हणतो आपण त्याला, कुत्रा वफादार कुत्रा आपल्या क्षेत्राचं संरक्षण जर करणारा माणूस असेल, आपल्या शेताचा चांगला आपल्या सच्चा शेतकऱ्याचा मित्र असेल तो कुत्रा असतो। आपण आपल्या शेतामध्ये 2-3 कुत्रे पाळून ठेवावे, कारण जेणेकरून आपल्याला चहाळ होईल आणि आपण शक्यतो आपल्या जनावरं आपल्या आसपासच आपण जिथं राहतो तिथंच बांधा। कारण शेतकऱ्यांची जोडी आज बी म्हणलं तर 1 लाखाची जोडी आहे आणि एक गाय बी म्हणलं 30-35 1 लाख लोक शेतकऱ्याचं हे कृषीधन आहे। मित्रांनो, आपल्या कृषीधनाला आता बऱ्याच चोट्ट्यांची नजर लागलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्या जनावरांची योग्यरित्या ती काळजी घ्या। आणि आता हे चोट्टे असे झाले की एक दिवस गावातले घरातले गहू बनण्याला मागं पुढं पडणार नाही। काय करावं या लोकाला? आता लोक पैशाची चोरी होत होती, ठीक आहे, सोन्याची चोरी होत होती, ठीक आहे, आता तर शेतकऱ्याचे जनावरच चोरून न्यायला लागले। एक दिवस काय पळाटे आणि ते पण नेऊन नेते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली। तरी शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या योग्यरित्याने काळजी घ्या आणि जनावरांची दाखले ते व्यवस्थित काढून ठेवा। कारण की पोलीसवाले बी भलते कलाकार आहे। तुम्ही जर पोलीस स्टेशनला त्यांच्याकडे गेले, मग दाखवा दाखला बैल कसा होता आणि मग तुम्ही तुमच्या बैलावर झोपले नाही का, आणि मग तुमच्या बैलावर आम्ही राखण राहा, असे उत्तरं आपल्याला मिळतात। त्यामुळे भाऊ, आपण आपलेच व्यवस्थितरित्या जनावरं घरापाशी बांधा आणि जर गात असेल तर शक्यतो एकटं शेतामध्ये झोपू नका। चोट्टे भलते मोकाट झाले रिकामे येते काही हे घेऊन, आपण बी काही कमी नाही आहे। आपण आपलं संरक्षण चांगल्या प्रकारे करा आणि ह्या चोट्ट्याला धडा शिकवण्यासाठी तुम्ही योग्यरित्या बऱ्याच ठिकाणी चोट्ट्याला धडा शिकवला होता। त्याच्यामुळे आपणही चांगल्या प्रकारे आपल्या जनावरांची काळजी घ्या। आता आपलं कृषीधन हे मोल्या मागाचे पाणी पावसानं आपल्या साथ दिली नाही, मालाला भाव नाही मालाला भाव नाही, त्यात जर आपले बैल चोर गेले म्हणजे 1 लाखाचा गड्डा पडतो। तर शेतकरी बांधवांनो, आपण मस्त शेतात बैलावर झोपा, नाही तर बस झोपा असं सट खाऊन सट पिऊन हाय बैलावर झोपेल, बैल चाले जळून सोडून, तर बैलाला घाट्या बांधा पुन्हा, मग ते टळम टळम वाजते समजा, लगेच कळतं तुम्हाला। आणि कुत्रे पाळून ठेवा, म्हणजे कुत्र्याला थोडे दिवसा भाकरी जास्त टाका, रात्री टाकू नका, नंतर खाऊन पिऊन ते बी तसंच झोपन। जसं की शिवाजी महाराजच्या काळामध्ये ते एका युद्धामध्ये ते सैन्य सट खाऊन झोपले आणि आपल्या मावळ्यांत आले बिन किल्ला जिंकला बी, आणि मग क्या हुआ अल्लाह आहे, क्या हुआ असं दांगडो केला आणि ती युद्ध हारले। तसंच आपण सट खायचं आणि सट बायला पण झोपायचं, म्हणजे खायचं कुत्र्याला बी फुल टाकायचं, त्याच्या पोटाला द्या पण थोडंसं सकाळी द्या। आणि म्हणजे कुत्रा हा असा वफादार प्राणी शेतकऱ्यांचा, आणि तो त्याला कुठं पाऊल बी पडलं जमिनीला कान लावून झोपलेला प्राणी असतो तो, त्याच्यामुळे त्याला जाग येते। आणि शेतकरी बांधवांनो, त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे, आपण आपल्या जनावरांकडे नीट लक्ष द्या बाबा। माझ्या गावामध्ये 2-3 जोड्या गेल्या बैलाच्या, त्यामुळे आपणही आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांना सतर्क व्हा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊ द्या। आता काय सांगा तुम्हाला, बैल गेले ते शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे अक्षरशः। मलाही आज व्हिडिओ बनवताना कसं तरी होतं, कारण शेतकऱ्याची बैल जोडी जे काय असतं ना, हे शेतकऱ्यालाच माहिती आहे। श्रीमंतांना काय कळणार आणि नोकरदार वर्गाला काय कळणार? शेतकऱ्याच्या बैलामध्ये काय जीव असतो आणि काय असतं हे शेतकऱ्यालाच माहीत। आपण आपल्या जनावरांची काळजी घ्या। जय जवान जय किसान, राम राम मंडळी।